सर्वांना शुभ प्रभात. आवाज येतो का? आवाज. गुड मॉर्निंग. सर्वांना शुभ प्रभात. आज पाथर्डी तालुक्याच्या वतीने ज्यांचं मार्गदर्शन होत आहे त्या पाथर्डी तालुक्यातील उपक्रमशील शिक्षिका, अभ्यासू शिक्षिका श्रीमती पालवे सुमन हरिभाऊ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलते वस्ती, त्यांचे आतापर्यंत 25 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत आणि मेरिट मध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर यशस्वी परीक्षेमध्ये तालुक्यात जो काही प्रथम विद्यार्थी आहे तो चालू वर्षी त्यांचाच आलेला आहे. त्याचबरोबर चालू वर्षी मिशन आरंभ परीक्षेमध्ये त्यांचा निकाल 100% असून 2 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आहेत आणि 1 विद्यार्थी तालुक्यातील प्रथम विद्यार्थी आहे. असं त्यांचं मोलाचं मार्गदर्शन असतं. अशा मॅडमना विनंती करतो की त्यांनी आपली तासिका सुरू करावी. धन्यवाद. भाऊ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलते वस्ती, विषय कोलते वस्ती, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. आपला आजचा विषय आहे गणित आणि गणित विषयामध्ये घटक आहे मापन. काय झालं? सॉरी. आपला आज विषय आहे गणित आणि गणित विषयामध्ये आपला घटक आहे मापन म्हणजेच महत्व मापन. आता मापन करण्याच्या अनेक पद्धती आहेत. आपण वेगवेगळ्या पद्धतीने मापन करतो, जसे की वस्तुमान, धारकता, कालमापन. कालमापन मध्ये मिनिट, सेकंद, तास असेच एका मापन पद्धतीचा आज आपण सखोल अभ्यास करणार आहोत. म्हणून आपला आज उपघटक आहे दिनदर्शिका. पहा विद्यार्थ्यांनो, की आपण दरवर्षी कॅलेंडर घेऊन येतो, दिनदर्शिका घेऊन येतो. आई वडील घेऊन येतात, भिंतीवर लटकवतात. रोज त्यामध्ये आज कोणता वार आहे, आज काय आहे, आज पुण्यतिथी आहे का, जयंती आहे का, आज दिवाळी आहे का, अशा प्रत्येक गोष्टीची इत्थंभूत माहिती आपल्याला त्या कॅलेंडर मध्ये समजते. वर्ष संपलं की आपण दुसरं नवीन कॅलेंडर घेऊन येतो. मग या दिनदर्शिकेचा आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला अभ्यासामध्ये का शिकायचं, का वापर करायचा, तर ही दिनदर्शिका आपल्या जीवनाशी निगडीत आहे म्हणून त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर सगळ्यात सुरुवातीला दिनदर्शिका म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. आता दिन म्हणजे दिवस. दिन म्हणजे दिवस. प्रत्येक दिवसाची इत्थंभूत माहिती दर्शवणारी पुस्तिका म्हणजे दिनदर्शिका. आता या दिनदर्शिकेवर प्रश्न कोणत्या प्रकारचे येतात तर पहा, आता तुमच्या समोर हा जुलै महिना दिसतोय. मग या जुलै महिन्यामध्ये 1 तारखेला जर सोमवार आहे तर 29 तारखेला कोणता वार असेल, किंवा जर 6 तारखेला शनिवार आहे तर 29 तारखेला कोणता वार असेल, किंवा जुलै महिन्यामध्ये 1 तारखेला सोमवार आहे तर स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी. अशा प्रकारचे सोपे सोपे प्रश्न आणि कठीण प्रश्नही या दिनदर्शिकेवर विचारले जातात. मग आता हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला बेसिक माहिती असणे खूप महत्वाचं आहे. मग ती कोणती बेसिक माहिती, तर आपण चला तर
सुरुवातीला आपण बेसिक माहिती पाहू की जी तुम्ही आतापर्यंत 4थी पर्यंत शिकलेले आहेत. आता पहा, वाचा व समजून घ्या. सगळ्यात महत्वाचं काय की दिनदर्शिकेवरचे प्रश्न सोडवताना आपल्याला असे तसे प्रश्न सोडवता येणार नाहीत, कारण त्यामध्ये इंग्रजी महिने, मराठी महिने, लीप वर्ष, सामान्य वर्ष, शतक वर्ष ह्याची सगळी माहिती असेल तरच आपण दिनदर्शिकेवरचे प्रश्न सोडवू शकतो. मग आता पहा, इंग्रजी महिने आणि मराठी महिने हे तुमच्या समोर तुम्हाला महिने दिसत असतील आणि प्रत्येक महिन्यापुढे मी दिवस लिहिलेले आहेत. मग हे दिवस कशासाठी, तर तो महिना किती दिवसाचा आहे हे आपल्याला समजणं गरजेचं असतं. आता पहा, इंग्रजी महिने 12, मराठी महिने 12. पहा, आपल्या हाताला बोट 5 आहेत. मी तुम्हाला हा जानेवारी 31 दिवसाचा किंवा सप्टेंबर 30 दिवसाचा याची एक सोपी ट्रिक सांगणार आहे, सोपी पद्धत सांगणार आहे. आपल्या हाताला 5 बोट आहेत. या 5 बोटापैकी 4 बोटाचा वापर करायचा, अंगठा दुमडायचा आहे आणि त्याची मूठ घालायची. आता ही मूठ घातल्याच्या नंतर हे पहिलं बोट येतं. पहा, या पहिल्या बोटाचा हा जो उंचवटा आहे, इथून जानेवारी महिना मोजायला सुरुवात करायची. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. मग हे मोजल्याच्या नंतर आता तुम्ही म्हणणार मॅडम ह्यामध्ये 30 आणि 31 दिवस कसे समजणार, तर पहा, हा जो उंचवटा आहे, हा उंचवटा म्हणजे डोंगर. हा उंचवटा म्हणजे आपण काय धरू, थोडक्यात डोंगर. आणि हा खड्डा, डोंगरावर जो महिना येतो तो 31 तारखेचा आणि जो खड्ड्यामध्ये जातो त्याचा एक दिवस कमी होतो, तो 30 तारखेचा. पण फेब्रुवारी महिना सोडून. का सोडून, तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 किंवा 29 दिवस असतात. आता हे तुमच्या लक्षात आलं की उंचवट्यावर गेल्याच्या नंतर 31 तारखेचा 31 दिवसाचा तो महिना धरायचा आणि इथं खड्ड्यामध्ये गेल्याच्या नंतर तो आपल्याला ह्याचा पुढे खूप उपयोग होणार आहे, तो 30 दिवसाचा किंवा 30 तारखेपर्यंतचा महिना धरायचा. आता पहा, हा फेब्रुवारी महिना 28 किंवा 29 दिवसाचा, हे पण आपण का ते पण पुढे पाहणार आहे. तसंच मराठी महिन्यामध्ये पहा, लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. चैत्र महिना हे फेब्रुवारी महिन्यासारखाच असतो, लीप वर्षामध्ये 31चा आणि नंतर 30चा आणि बाकीचे राहिलेले 5 31चे आणि खालचे 6 30चे. मग ही बेसिक माहिती सुरुवातीला समजल्याच्या नंतर त्याच्या पुढे जाऊन पहा, मी तुम्हाला आताच सांगितलं होतं की फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 किंवा 29 दिवस असतात. मग का असतात, तर दर 4 वर्षांनी लीप वर्ष येतं आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्याचे दिवस 29 असतात. मग फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस आहे, हे कसं ओळखायचं. आता पहा, या वर्षाचा आपण 3 भाग करूया, लीप वर्ष, सामान्य वर्ष आणि शतक वर्ष. आता लीप वर्ष फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस आहेत, पण परीक्षेला आपल्या समोर कॅलेंडर असणार आहे का, दिनदर्शिका असणार आहे का, नाही. मग ते कसं ओळखायचं, तर पहा, कोणतंही वर्ष घेतलं जसे की पहा, आता आपण 2004 हे वर्ष घेऊ. ह्या 2004 वर्षामध्ये हे जे शेवटचे अंक आहेत, ह्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने निशेष भाग गेला की त्याला आपण लीप वर्ष म्हणायचं. मग आता 04 हे 2 शेवटचे 2 अंक घेतले आपण, याला 4 ने भाग देऊन बघूया आपण. 4 0 0 4 1 4, खाली बाकी उरली म्हणजे निशेष भाग गेला असं समजायचं. म्हणजे हे लीप वर्ष आहे आणि या लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 29 दिवस डेफिनेट आहेत, हे आपल्याला आता समजणार. तसेच आता समजा 2017 घेतलं आपण, हे 17 4च्या पाड्यात आहेत का बघायचं, नाही, म्हणजे हे लीप वर्ष नाही. म्हणजे याच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस येणार. म्हणजे आपल्याला वर्षाच्या शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने निशेष भाग गेला, निशेष हा शब्द खूप महत्वाचा आहे, 4 ने जर निशेष भाग गेला तर ते लीप वर्ष समजायचं. आता मग हे लीप वर्ष, मग सामान्य वर्ष कशाला म्हणायचं,
तर ज्या वर्षाच्या शेवटच्या 2 अक्षरांना, समजा 27 असेल, 25 असेल, 2040, आता हे लीप आहे का सामान्य आहे हे ओळखायचं. 2025 हे लीप आहे की सामान्य आहे, 2027 लीप आहे की सामान्य आहे. शेवटच्या 2 अंकाला 4 ने निशेष भाग देऊन आपण ओळखायचं ते लीप आहे की सामान्य. जर आपल्याला लीप वर्ष ओळखता आलं नाही तर आपण प्रश्न सोडवू शकत नाही. हा या दिनदर्शिकेमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मग आता शतक वर्षामध्ये लीप वर्ष कसं ओळखायचं? आता शतक वर्ष म्हणजे काय? शतकच्या याच्यात असणाऱ्या संख्या. आता 1700 घेतला आपण पाहिलं की कोणत्याही वर्षाच्या, शतक वर्ष सोडून कोणत्याही वर्षाच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने निशेष भाग गेला किती लीप वर्ष? लीप वर्षामध्ये 29 दिवस असतात. मग आता शतक वर्ष हे लीप वर्ष आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर याला 400 ने भाग द्यायचा. कितीने? 400 ने भाग द्यायचा. मग 400 ने कसा भाग द्यायचा? आता आपल्याला भागाकार करायची गरज नाही. तुम्ही स्कॉलर मुलं आहात, तुम्ही 4थी पर्यंत अगदी मोठमोठे भागाकार केलेले आहेत आणि अपूर्णांकाच्या संख्या सुद्धा सोडवलेल्या आहेत. म्हणजे 1700 ला 400 ने भाग द्यायचा. कितीने भाग द्यायचा? 400 ने. तो कसं द्यायचा? पहा, आता इथं 2 शून्य तिथं 0 आहेत. म्हणजे 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला. पाहायचं 4च्या पाड्यात 17 आहेत का? 4 चोक 16, म्हणजे 1 बाकी उरती, म्हणजे हे लीप वर्ष नाही. म्हणजे ह्या शतक वर्षामध्ये 1700 हे लीप वर्ष नाही. मग आपण आता दुसरं वर्ष बघूया, 1600 पाहू. 1600ला कितीने भाग द्यायचा? शतक वर्षे कितीने भाग द्यायचा? 400 ने. मग 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला, 4 1 4, 4 चोक 16. बाकी राहिली 0. म्हणजे हे शतक वर्ष आहे. म्हणजे ह्या शतक वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतील? अगदी बरोबर, 29. किती दिवस असतील? 29 दिवस असतील. आणि म्हणून हे लीप वर्ष आहेत. मग त्याच्यामध्ये बघा, हे 1700 सामान्य वर्ष, हे 1600 लीप वर्ष, हे 1400 सामान्य वर्ष आणि हे आता तुम्हाला कोणता महिना किती दिवसाचा आहे आणि लीप वर्ष, सामान्य वर्ष, शतक वर्ष याची माहिती झाली. आता आपण पाहणार आहोत प्रत्येक दिनदर्शिकेमध्ये 5 वेळा येणारा वार कसा ओळखायचा. प्रत्येक महिन्यामध्ये 5 वेळा येणारा वार कसा ओळखायचा. बघा, तुमच्या समोर जुलै महिन्याची दिनदर्शिका आहे. आता आपला जुलै चालू आहे. आज किती तारीख आहे? 11. किती तारीख आहे? 11. मग आता 5 वेळा येणारा वार कसा ओळखायचा? तर आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, की या दिनदर्शिकेमध्ये 5 तारखा पाठ करायच्या. बाकी सगळी दिनदर्शिका पाठ करायची गरज नाही. पण मी सांगते त्या 5 तारखा, चला वही काढा, पेन काढा आणि मी सांगते त्या 5 तारखा लिहून घ्या. ह्या जर तुम्ही पाठ केल्या तर तुम्ही कुठल्याही वर्षाची, कुठल्याही महिन्याची दिनदर्शिका तयार करू शकता. चला तर मग ह्या 5 तारखा लिहून घ्या. 1, 8, 15, 22, 29. कोणी कोणी लिहिल्या? ह्या तारखा लिहून घ्यायच्या. मग ह्या तारखा कशासाठी लिहून घ्यायच्या? तर 5 वेळा येणारे वार ओळखण्यासाठी आपल्याला 1 तारखेला कोणता वार येतो हे काढणं फार गरजेचं असतं. म्हणून ह्या 5 तारखा पाठ करायच्या आणि ह्या 5 तारखेवरून 1 तारखे, कोणत्याही एका तारखेचा, अगदी तुम्ही क्रमवार येणाऱ्या 2, 9, 16, 23, 30, 3, 10, 17, 24, 31, 4, 11, 18, 25 ह्या तारखा सुद्धा पाठ केल्या तर अतिउत्तम. आणि तुम्ही स्कॉलर मुलं आहेत, तुमच्या ह्या क्रमवार संख्या लक्षात राहू शकतात. पण समजा तुम्हाला बाकीच्या तारखा पाठ करायचं नसेल तर 1, 8, 15, 22, 29 ह्या तारखा पाठ करणं अतिशय गरजेचं आहे. का? तर पहा, या एका तारखेला जो वार आहे तोच 29 ला आहे, 22 ला आहे, 15 ला आहे आणि 8 ला पण आहे. 1, 8, 15, 22, 29 या तारखांना एकच वार येतो. कुठल्याही महिन्यामध्ये घ्या, कुठल्याही महिन्यात पहा, कुठल्याही वर्षामध्ये पहा, या तारखांना सोमवारी जर मंगळवार असेल
सोमवारी जर मंगळवार असेल तर 29 ला सुद्धा मंगळवारच येणार. मग आपल्याला 31चा दिवस विचारला, 31 वार विचारला आपल्याला. मग जर आपल्या 5 असेल 1, 8, 15, 22, 29, आपण पटकन 31चा वार सांगू शकतो. आणि इथं मंगळवार आला. हा, इथं मंगळवार आला. मग इथं काय येणार आहे? मंगळवार नंतर 30 ला येणार बुधवार आणि 31 ला येणार गुरुवार. म्हणजे ह्या जर तारखा पाठ असेल तर लगेच आपल्याला पुढचा वार काढता येतो. आता पहा, त्याच्याही पलीकडे जाऊन मी एक तुम्हाला सोपी ट्रिक सांगणार आहे, सोपी पद्धत सांगणार आहे. जर 30चा महिना असेल, 30चा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचे वारच 5 वेळा येतात. 30चा महिना असेल तर. आणि जर 31चा महिना असेल तर 1, 2, 3 या तारखेंना येणारे वार 5 वेळा येतात. पहा, तुमच्या समोर कॅलेंडर आहे, तुमच्या समोर दिनदर्शिका आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. हा 31चा महिना आहे, याच्यामध्ये बघा 1, 2, 3, 1, 2, 3, 4, 5 वेळा आला. 2 तारीख 1, 2, 3, 4, 5 वेळा आला. आणि 1 तारीख 1, 2, 3, 4, 5 वेळा आली. तर अशा प्रकारे जर 30चा महिना असेल तर फक्त 1 आणि 2 तारखा ह्या 5 वेळा येतात. म्हणजे 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा येतात. 31चा महिना असेल तर 1, 2, 3 या तारखा 5 वेळा येतात. आता मग 28 आणि 29चं काय? तर 29चा पहा, इथं 1 दिवस कमी झाला, 1 वार कमी झाला. इथं आणखी 1 दिवस कमी झाला, मग आणखी 1 वार कमी होणार. म्हणजे फक्त एकच वार हा 5 वेळा येणार आहे. मग 28चं काय? तर 28ला 5 वेळा येणारी तारीखच नसते. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. तुम्हाला सोप्या प्रश्नाकडून आपण कठीण प्रश्नाकडे जाणार आहे आणि त्याच्यासाठी ही बेसिक माहिती असणं खूप गरजेचं आहे. मग हे लक्षात आलं तुमच्या? 30चा महिना असेल तर 1 व 2 तारीख, 31चा महिना असेल तर 1, 2, 3 आणि 29चा महिना असेल तर फक्त 1 दिवस. आता त्याच्याही पुढची बेसिक माहिती की पुढच्या वर्षीचा वार कसा ओळखायचा. आता पहा, मी सगळ्यात सोपी पद्धत सांगणार आहे. आपल्याला जर 1 जानेवारीचा वार दिला तर मग आपण 12 महिन्याच्या तारखा काढत बसायच्या का? नाही. तर 1 जानेवारी रोजी जो वार असतो तोच वार वर्षाच्या शेवटी येतो. हे अगदी कॉम्प्युटरमध्ये जसं फीड होतं तसं तुमच्या कॉम्प्युटरमध्ये म्हणजे डोक्यामध्ये फीड करून ठेवा. काय? की 1 जानेवारी रोजी जो वार असतो तोच वार वर्षाच्या शेवटी येतो. जसे की समजा 1 जानेवारी 2025 या दिवशी सोमवार आहे. तर 31 डिसेंबर 2025 रोजी कोणता वार असेल? सोमवारच असेल. ज्या वाराने सुरुवात होते त्याच वाराने शेवट होतो. पण मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं ते काय? लीप वर्ष नसेल तर, सामान्य वर्ष असेल तर, ज्या वाराने सुरुवात होते त्याच वाराने शेवट होतो. पण जर लीप वर्ष असेल तर एक उडी मारायची. उडी मारतो की नाही आपण, तशी वारांना एक उडी मारायची. म्हणजे काय? सोमवारी सुरू झालं तर मंगळवार सोडून द्यायचा, बुधवार घ्यायचा. आणि जर कधी दुसरं वर्ष येताना, आणि जर लीप वर्ष नसेल, सामान्य वर्ष असेल तर ज्या वारी सुरू झालं तोच वार शेवटच्या दिवशी येतो. मग जर लीप वर्ष असेल तर 1 वार सोडून पुढचा वार घ्यायचा, 1 वार सोडून द्यायचं पुढच्या वर्षीसाठी. मग हे तुमच्या डोक्यामध्ये फीड करून ठेवा. आता समजा सोमवारी सुरू झालं 2025 तर 2026 सामान्य वर्षामध्ये मंगळवारी येईल, पण लीप वर्षामध्ये ते बुधवारी येईल. हे डोक्यामध्ये ठेवायचं. आता त्याच्या पुढे आतापर्यंत आपण काय पाहिलं? महिने कसे मोजायचे, 30-31 दिवसाचे कसे धरायचे, 5 वेळा वार येणारे कोणते? लीप वर्ष, सामान्य वर्ष, शतक वर्ष आणि पुढच्या वर्षी येणारा वार. आता आपण प्रत्यक्ष उदाहरणाला सुरुवात करणार आहोत. मग आपण आता सोप्याकडून अवघडाकडे जाणार आहोत.
मी अतिशय ह्या उदाहरणामध्ये तुम्हाला अतिशय 3 शब्द खूप महत्वाचे सांगणार आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचे पहा. चला तर मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. पहा, 8 पासून 5 दिवस मोजल्यास कोणती तारीख येते आणि 8 नंतर 5 दिवस मोजल्यास कोणती तारीख येते? पहा बरं, काउंट करून लिहा बरं. तर पहा, आता 8 पासून 8, 9, 10, 11, 12 तारीख येते. पण 8 नंतर 5 दिवस, पहा दिवस सारखे आहेत. 8 नंतर 5 दिवस मोजल्यास 13 तारीख येते. असं का? तर हे 2 शब्द लक्षात ठेवायचे. पहा, पासून आणि नंतर हे 2 शब्द खूप महत्वाचे आहेत. पासून म्हटलं त्याला पकडून ठेवायचं आणि नंतर म्हटलं की सोडून द्यायचं. मग पासून म्हटलं की मग त्याला धरायचंय आपल्याला. 8, 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5 असे 5 दिवस मोजल्यास 12 तारीख येते. आणि 8 नंतर म्हणजे 8 सोडून पहा, तुमच्या पुस्तकामध्ये असे प्रश्न येतं की चैताली 8 तारखेनंतर 5 दिवसांनी माझ्याकडे येणार आहे, तर कोणत्या तारखेला ती माझ्या घरी येईल? अशा प्रकारचे याच्यावर प्रश्न येतात. मग जर नंतर तुम्ही धरलं तर तुमचं गणित चुकणार. आणि आपल्याला पहा, थेंबे थेंबे तळे साचे, आपल्याला 2-2 मार्क महत्वाचे आहेत जर मेरिट मध्ये यायचं असेल तर. कारण एका थेंबानी पाणी वाढतं, दुसऱ्या थेंबानी अजून वाढतं, तिसऱ्या थेंबानी अजून वाढतं. म्हणजे काय की आपल्याला 2-2 मार्क संग्रही करायचे आहेत. म्हणून सोपा प्रश्न आहे, पटकन आपण काय करतो, अरे चला 8 नंतर 5 दिवस मोजायचे, मग काय पटकन मोजून टाकतो. 13 तारीख येते पासून मोजल्याच्या नंतर आणि आपलं गणित चुकतं. पण तिथे हे 2 शब्द लक्षात ठेवायचे, काय? पासून आणि नंतर. समजलं? मग 8 पासून 5 दिवस मोजल्यास 12 तारीख येते आणि 8 नंतर 5 दिवस मोजल्यास 13 तारीख येते. काय? नंतर म्हटलं की त्याला सोडून द्यायचे आणि पासून म्हटलं की त्याला पकडायचं. आता पहा, हे 2 शब्द मग लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये आणि असं लिहून घ्या की 8 पासून म्हटलं की त्याला धरायचं आणि 8 नंतर म्हटलं की त्याला मोजताना सोडून द्यायचं. त्याचप्रमाणे तिसरा एक शब्द आहे बघा. तिसरा कोणता शब्द आहे? दरम्यान. कोणता शब्द आहे? दरम्यान. मग दरम्यान म्हणजे काय? आता बऱ्याच मुलांची जमलिंग होती. आता मी बऱ्याच वेळा शिकवताना माझ्या लक्षात येतं की हे जे मुलं आहेत, दरम्यान म्हटलं की त्या सगळ्या संख्या धरतात आणि मग त्या सगळ्या संख्या धरल्या की आपलं उत्तर चुकतं. मग दरम्यान म्हणजे फक्त मधले. दरम्यान म्हणजे काय? फक्त मधले. मग पहा, 8 आणि 13 दरम्यान किती दिवस येतात? सांगा बरं. 8 आणि 13 दरम्यान किती दिवस येतात? आता पहा, आपण पाहू. 8, 9, 10, 11, 12 आणि 13. आपला प्रश्न काय होता की 8 आणि 13 दरम्यान किती दिवस येतात? मग आता दरम्यान म्हटल्याच्या नंतर काय करायचंय आपल्याला? फक्त मधले मोजायचे, फक्त मधले. आता जसं आपण पाहिलं पासून आणि नंतर, तसंच आहे की फक्त मधले मोजायचे. मग हा सोडून द्यायचा, हा सोडून द्यायचा. किती दिवस आले सांगा बरं? 4. अगदी बरोबर. किती दिवस आले? 4. 9, 10, 11 आणि 12 हे 4 दिवस येतात. आता पहा, तुम्हाला मी जी बेसिक माहिती शिकवली त्यावर आधारित हा प्रश्न. आता आपल्या खऱ्या उदाहरणाला सुरुवात झालेली आहे. ही जी आधी बेसिक माहिती शिकवली ती खूप महत्वाची. ही आली तरच आपण उदाहरणं सोडवू शकतो. आता पहा, प्रत्यक्ष आपलं उदाहरणाला सुरुवात झालेली आहे. उदाहरण क्रमांक 2 वाचा बरं. 1 ऑगस्ट रोजी बुधवार आहे.
तर त्याच महिन्यात 5 वेळा येणारे वार कोणते किंवा 5 वेळा येणारा वार कोणता? आता मी सांगितले लगेच आपल्या हाताची मूठ पकडायची. कोणता महिना दिलाय? आधी महिना कोणता दिलाय तो पाहणं गरजेचं आहे. कोणता महिना दिलाय? ऑगस्ट. मग आता ऑगस्ट किती दिवसाचा आहे हे आधी बघायचं. पहा इथं लगेच मोजायचं, काउंट करायचं आपण. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. आला ऑगस्ट. कशावर आला सांगा? उंचवट्यावर आला की खड्ड्यात? अगदी बरोबर, उंचवट्यावर आला. मग ह्या उंचवट्यावर आल्याच्या नंतर किती दिवसाचा होतो तो? किती तारखेचा होतो? 31. किती तारखेत झाला? 31. मग मी तुम्हाला आधीच असं शिकवलेलं आहे की 31 तारखेचा महिना असल्याच्या नंतर कोणत्या 3 तारखा 5 वेळा येतात? 1, 2 आणि 3. मग 1 ला कोणता वार दिलाय? बुधवार. 2 ला कोणता येईल? गुरुवार. आणि 3 ला कोणता येईल? शुक्रवार. आता याच्यात बघायचं आपल्याला पर्यायामध्ये. पहा बुधवार आहे का? नाही. शुक्रवार आहे का? नाही. मग कोणता दिलाय? गुरुवार दिलाय. कोणता दिलाय? गुरुवार. मग आपण लगेच गुरुवारला टिक करायचं आणि आपलं वर्तुळ रंगवायचं. वर्तुळ रंगवताना बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची की वर्तुळ रंगवताना हे बाहेर नाही जाऊ द्यायचं. पहा प्रिंट ह्या पेपर हे हाताने तपासले जात नाहीत, त्यामुळे ज्यावेळेस आपलं वर्तुळ बाहेर जातं त्यावेळेस आपले मार्क्स कट होतात. किंवा अर्ध रंगवलं, चुकीचं रंगवलं तर त्यामध्ये मार्क्स जातात. म्हणून वर्तुळ रंगवताना आधी कड रंगवून घ्यायची. सगळ्यात महत्वाचं आधी कडेने जायचं आणि मग मध्ये पटपट केलं तरी चालतं, कारण आपल्याला 1 मिनिटामध्ये एक प्रश्न सोडवायचा असतो. अशा वेळेस काय करायचं? प्रश्न सोडवताना मराठी, इंग्लिश जे सोपे सोपे प्रश्न आहेत ते पटापटापटा सोडून घ्यायचे. गणिताला वेळ लागतो. गणित हा विषय असा आहे मित्रांनो की समजा मी तुम्हाला 7 रिकामे बॉक्स दिले आणि सगळ्यात शेवटच्या बॉक्स मध्ये काहीतरी सरप्राईज ठेवलेलं आहे. तुम्ही काय करणार? पहिला बॉक्स आधी उघडणार, नंतर दुसरा उघडणार, तिसरा, असं 7व्या बॉक्स पर्यंत जाणार आणि मग तुमचं सरप्राईज तुम्हाला सापडणार. तसंच गणित आहे. सोप्याकडून आपल्याला सखोल ज्ञान घ्यावं लागतं, खूप खोलवर ज्ञान घ्यावं लागतं. आणि अनेक विद्यार्थी असतात गणित म्हटलं की थोडीशी भीती वाटते, पण गणित हा विषय असा आहे खूप आवडीचा आहे. माझा तर खूप आवडीचा आहे. गणित विषय जेवढा आपण ज्ञान संग्रही करू तेवढं आपल्याला कमी असतं. म्हणून जास्तीत जास्त ज्ञान संग्रही करणं खूप गरजेचं असतं. आणि गणित विषयामध्ये मेरिटमध्ये येण्यासाठी जे कठीण प्रश्न असतात त्याच्या ट्रिक्स आत्मसात करणं. आता स्पर्धा परीक्षेला स्टेपचं महत्व नसतं, तर स्पर्धा परीक्षेला उत्तर काढणं महत्वाचं असतं. तुम्ही कोणत्या, आता जर आपण बोर्डाचा पेपर सोडत असतो तिथे स्टेप बाय स्टेप सोडावं लागतं. पण स्पर्धा परीक्षेला तुम्ही कशाही प्रकारे बरोबर उत्तर आणा आणि पटकन गोल रंगवा. वेळेला महत्व असतं. नवोदयला तर वेळेत प्रश्न सोडवले नाही तर प्रश्न कव्हर होत नाही. म्हणून वेळेला खूप महत्व असतं. आणि मी अशाच प्रकारच्या आज तुम्हाला अनेक ट्रिक्स देणार आहे, त्या तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत. आतापर्यंत बऱ्याचशा सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही लिहून घ्यायच्यात आणि आपल्या संग्रही ठेवायच्यात. चला तर मग आता आपण हे उदाहरण समजलं तुम्हाला? कोणता वार आला आपला? गुरुवार. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. पहा आपण हळूहळू सोप्याकडून कठीणाकडे जाणार आहोत. 1 जानेवारी 2002 ला मंगळवार होता, तर 31 डिसेंबर 2002 ला कोणता वार असेल? सांगा बरं. आता मी तुम्हाला सांगितलेले, सांगा पटापट सांगा कोणता वार असेल. मी काय सांगितलेलं आहे तुम्हाला? की ज्या वाराने सुरुवात होते त्याच वाराने शेवट होतो. पण त्याला पण खूप महत्वाचं आहे. का बरं? लीप वर्ष आहे की नाही हे आधी बघायचंय आपल्याला. आता बघा इथं हे 2000 आहे. मी लीप वर्ष काढायचं कसं शिकवलंय तुम्हाला? शेवटचे 2 अंक घ्यायचे, त्याला 4 ने भाग द्यायचा, 4 0 0. पहा बरं 2च्या पाड्यात 4 आहेत का? नाही. म्हणून बाकी याची काय राहणार आहे? 2च राहणार आहे.
हे एकच काय केलं तुम्ही कीबोर्ड मधून तर ओपन नाही केलं. हे पाहिजे मला. आवाज जाणार का? पहा थोडीशी लाईटचा प्रॉब्लेम आल्यामुळं थोडीशी तुमची माफी मागते. आपल्याला थोडासा व्यत्यय आला. दोन्ही PDF आहेत त्याच्यामध्ये. हा 1 जानेवारी 2002 ला मंगळवार होता, तर 31 डिसेंबर 2002 ला कोणता वार असेल? तर 1 जानेवारीला जो वार आहे तोच वार आपल्याला महिन्याच्या शेवटी येतो. पहा 1 जानेवारी 2002 ला मंगळवार होता, तर 31 डिसेंबर 2002 ला कोणता वार असेल? तर कोणता वार आला? मंगळवार. तिकडे गेली स्क्रीन थोडी. सगळ्यांची माफी मागते, दिलगिरी व्यक्त करते, थोडासा नेट इश्यू आहे. तर पहा आपल्याला आता उदाहरण क्रमांक 4 पाहिजे. पहा बरं तुम्हाला सोडवता येतंय का? मार्च 2011 ची शिष्यवृत्ती परीक्षा 27 तारखेला रविवारी झाली, तर मार्च 2013 ची शिष्यवृत्ती परीक्षा 24 तारखेला कोणत्या वारी झाली असेल? आता पहा, आता तुम्हाला वाटेल मॅडमने आता थोडासा पुढच्या स्टेपचा प्रश्न घेतलेला आहे. मग मार्च 2011 ची शिष्यवृत्ती परीक्षा 27 तारखेला आहे. किती तारखेला आहे? 27 तारखेला आहे. मग आता असं गणित सोडवताना काय करायचंय? आधी आपल्याला वर्ष कोणतं दिलंय ते बघायचं. कोणतं वर्ष दिलंय? जी प्रश्नामध्ये बेसिक माहिती दिलेली असते ती आधी आपण लगेच लिहून घ्यायची. 2011. हा किती तारखेला परीक्षा झाली? 27 मार्च 2011. किती तारखेला झाली? 27 मार्च 2011. आणि ह्या 27 मार्चचा वार दिलेला आहे. कोणता वार आहे? रविवार. कोणता वार दिलेला आहे? रविवार. तर मार्च 2013 ची शिष्यवृत्ती परीक्षा 24 तारखेला कोणत्या वारी झाली असेल? आता पहा थोडस डोकं चालवा. आता इथं काय आहे? 11 आणि इथं काय दिलंय आपल्याला? 13. काय दिलंय? 13. मग आता 11 नंतर 13 मध्ये कोण येतं रे? 2012. आणि 2012 नंतर 2013. 2012 नंतर कोण येतो? 2013 येतो. मग आता इथं काय बघायचंय आपल्याला? मी जे मगाशी तुम्हाला सांगितलं, लीप वर्ष आहे की नाही. आता सगळ्यात सुरुवातीला 11 लीप वर्ष आहे का बघायचं. 4 भाग जातो का? नाही जात. मग आता 12 लीप वर्ष आहे का बघायचं. तर हो, हे ह्या गणितामध्ये सगळ्यात महत्वाचं. तुम्हाला माहिती मॅडम सांगितलं, जो वार सुरुवातीला येतो तो वार शेवटी येतो. चला तर मग रविवार, सोमवार, मंगळवार आपण लिहून टाकू. पण तसं नाही. तर काय करायचंय आपल्याला? इथं लीप वर्ष येते 12. मग मी काय सांगितलेलंय? एक उडी मारायची. काय करायचंय? एक उडी मारायची. मग रविवार नंतर कोणाला सोडून द्यायचं रे? सोमवारला सोडून द्यायचं. आणि 2012ला मंगळवार घ्यायचा. काय घ्यायचा? मंगळवार घ्यायचा.
आणि मग 2013ला काय येणार आहे? 2013ला काय येणार आहे? बुधवार येणार आहे. काय येणार आहे? बुधवार. आता पहा, जे हुशार मुलं असतात की नाही ते लगेच काय करतात, बुधवार आला चला आपण लिहून टाकू. पण नाही, या गणितामध्ये काय विचारले तुमच्या लक्षात आलं का? काय विचारले? इथं तारीख किती आहे? 24 तारीख आहे. आपला वार कोणता निघाला तुम्ही पाहिला? अरे पर्यायामध्ये मॅडम इथं बुधवार लिहिलेलाच नाही, मग बुधवार कसं येणार? मग इथं काय करायचंय आपल्याला, इथं कोणती तारीख विचारली? आता हे झालं 27 मार्च. 27 मार्च, 27 मार्च, पण आपल्याला विचारलंय 24 तारीख. मग काय करायचं, आपल्याला 27चा वार निघलाय, मग 24 मागे येते की पुढे येते? पाठीमागे येते. मग पाठीमागे जायचं. 27, 26, 25, 24. 27ला कोणता वार आला? 27ला आला बुधवार. 26ला कोणता वार आला? 26ला आला मंगळवार. आणि 25ला आला सोमवार. आणि 24ला आला रविवार. कोणता वार आला? रविवार. पहा बरं, आहे का आपला पर्याय रविवार याच्यामध्ये? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 आलं लक्षात. मग असं गणित सोडवताना काय करायचंय, लीप वर्ष आहे की नाही ते पाहिजे. सगळ्यात प्रथम उदाहरणातली बेसिक माहिती लिहून घ्यायची. 2011 तेच वर्ष आहे का बघायचं, तोच महिना आहे का बघायचं. नसेल तर आपल्याला त्या क्रमाक्रमाने जायचे. आहे की नाही सोपं? पहा, आपण जर 27 मार्च 2011 पासून वार काढत बसलो असतो तर आपल्याला पेपर पण संपून गेला असता आणि आपले मार्क्स पण गेले असते. पण जर या पद्धतीने सोडलं तर आपलं 1 मिनिटामध्ये उत्तर निघतं. आता पहा, पुढचं उदाहरण पाहणार आहेत आपण. 1 मे 2016 रोजी रविवार आहे, तर 15 ऑगस्ट 2016 रोजी कोणता वार असेल? पहा, 1 मे 2016 रोजी रविवार, तर 15 ऑगस्ट 2016 रोजी कोणता वार असेल? आता हाच प्रश्न अगदी फिरून, थोडासा फिरून विचारतात. काय विचारतात? महाराष्ट्र दिन 2016चा महाराष्ट्र दिन रविवारी असेल तर स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल? असा थोडासा फिरून प्रश्न विचारलेला असतो. आता आपल्याला या प्रश्नामध्ये काय करायचंय बघा, मी आधी तुम्हाला सांगितलेलं. आधी काय बघायचंय आपल्याला? वर्ष बघायचंय. कोणतं वर्ष दिलंय ते आपल्याला बघायचं. कोणतं वर्ष दिलंय? 2016. कोणतं वर्ष दिलंय? 2016. आता या दिवशी वार बघायचा कोणता दिलाय? रविवार दिलाय. कोणता वार दिलाय? रविवार. आणि तारीख किती आहे? 1 मे. आता हे जे मी गणित सोडवते हे तुम्ही खूप बारकाईने बघायचंय आणि लिहून घ्यायचंय. पहा काय करायचंय याच्यामध्ये. बऱ्याचशा मुलांना ही पद्धत माहिती असेल, काही मुलांना नसेल. ज्या मुलांना माहिती त्यांनी ऐका, ज्या मुलांना माहित नाही त्यांनी लिहून घ्या. 1 मे 2016 रोजी रविवार आहे, तर 15 ऑगस्ट 2016 रोजी कोणता वार असेल? तर आता काय करायचंय आपल्याला? पहा, ही आपण बेसिक माहिती त्यातली लिहून घेतली. मग आता हे साल आणि हे साल सारखे आहे का बघायचं. सगळ्यात पहिली स्टेप, दोन्ही वर्ष सारखे आहेत का बघायचं. तर यस, 2016 दिली. आता महिना बघायचा. इथं कोणता महिना दिलाय? मे. इथं कोणता महिना दिलाय? ऑगस्ट. कोणता महिना दिलाय? ऑगस्ट. मग आता मला सांगा, मे नंतर लगेच ऑगस्ट येतो का? नाही. तर मग आपण काय करायचे? मे पासून ऑगस्ट पर्यंत महिने लिहून घ्यायचे. जून, जुलै आणि ऑगस्ट. आता महिने लिहून घेतले आपण. यापुढे काय करायचं? आता आपल्याला 1 मे दिलेला आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं, लगेच हाताची मूठ करायची, महिने मोजायचे. मे किती दिवसाचा आहे ते बघायचं.
जून किती दिवसाचा आहे ते बघायचं, जुलै किती दिवसाचा आहे ते बघायचं, आणि ऑगस्टची कोणती तारीख विचारली ते बघायचं. मग आता मे किती दिवसाचा आहे सांगा बरं. अगदी बरोबर, 31. किती दिवसाचा आहे? 31. जून 30, जुलै 31, ऑगस्ट 31. आता पहा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मे आला का नाही वरती? 31चा मे. जून खड्ड्यात गेला 30, जुलै डोंगरावर आला 31, आणि ऑगस्ट डोंगरावर आला 31. आता यापुढे काय करायचं? अगदी अर्ध्या मिनिटाचं गणित हे पहा आहे. आता इथं 1 तारीख दिलेली आहे आपल्याला. किती तारीख दिलेली आहे? 1 तारीख दिलेली. मग ही 1 तारीख ह्या 30 मधून मायनस करायची. मग 31 मधून मायनस करायची. किती राहिले? 30. किती राहिले? 30. आता जूनची दिली का आपल्याला तारीख कोणतीच? नाही. तर जूनचे जसेच्या तसे 30 दिवस लिहून घ्यायचे. जुलैची दिली कोणती तारीख? नाही. म्हणून जुलैचे 31 दिवस जसेच्या तसे लिहून घ्यायचे. आता ऑगस्ट, आता कोण आला? ऑगस्ट. ऑगस्टची आपल्याला 15 तारीख दिलेली. किती तारीख दिलेली ऑगस्टची? 15 तारीख दिलेली. मग ऑगस्टच्या 15 तारखे 15 दिवस धरायचे. ऑगस्टचे किती दिवस धरायचे? 15 दिवस धरायचे, आणि यांची टोटल करायची. पण टोटल करताना चुकायचं नाही. परीक्षेत बऱ्याच वेळा आपलं काय होतं, बेदुने 4 महिन्याऐवजी बेदुने 6 होऊन जातं, आणि तिथं आपला गोंधळ होतो. आणि म्हणून बेरीज करताना अगदी डोळ्यात तेल घालून बेरीज करायची आपल्याला. आता 5 आणि 1 6, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, आणि 1 10. किती आली बेरीज? 106. किती आली बेरीज? 106. मग आता काय करायचं याच्या पुढे? मॅडम 106 दिवस मोजायचे का? नाही, 106 दिवस मोजायचे नाही. मग काय करायचं? 106 ला 7 ने भागायचं. 7 ने का भागायचं? आपला आठवडा किती दिवसाचा असतो? 7 दिवसाचा असतो. किती दिवसाचा असतो? 7 दिवसाचा असतो. म्हणून 7 ने भागायचं. मग चला तर बरं भागा बरं 7 ने. मग पहा, 7 1 7, 10तून 7 गेले, खाली राहिले 3, वरून घेतले 6, 7 5 35, खाली राहिला 1. मग आता भागाकार केल्याच्या नंतर काय करायचंय आपल्याला? वर जो भागाकार आला याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मग काय करायचं? बाकी बघायची. मग बाकी किती आली? 1. किती बाकी आली? 1. मग ह्या 1चा काय संबंध आहे? पहा, जर आपण मेचे 30 दिवस लिहित बसलो, जूनचे 30 दिवस लिहित बसलो, म्हणजे असं रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असं लिहित बसलो असतो तर आपल्याला खूप वेळ लागला असता. पण आता पहा, हा जो रविवार आहे, ह्या रविवार पासून पुढे फक्त 1 दिवस मोजायचं. म्हणजे काय? जी बाकी उरेल तेवढे दिवस आपल्याला पुढे जायचे. जी बाकी उरेल तेवढ्याच दिवस आपल्याला पुढे जायचे. मग सोमवार, रविवार नंतर कोण येतो? सोमवार. हे आलं आपलं उत्तर. ऐकणे सोपं. पहा, काय केलं आपण? अगदी छोटे छोटे स्टेप केलेले आहेत. अगदी छोट्या छोट्या स्टेप केल्या आणि आपलं उत्तर निघलेलं आहे. पहा, उत्तर आलं आपलं सोमवार. समजलं? चला तर मग आता पुढचा प्रश्न. आता पहा, आता जो प्रश्न बघितला त्याच्या आणखी पुढची स्टेप की 2016 साली नाताळची सुट्टी रविवारी होती, तर 2017 साली महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी असेल? महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी असेल? आता पहा, हा प्रश्न आलेला आहे 2018च्या 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये. 2018च्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. मग पहा, 5वीची 4थी पेक्षा थोडीशी काठिण्य पातळी वाढलेली. मग 2016 साली नाताळची सुट्टी रविवारी होती, तर 2017 साली महाराष्ट्र दिन कोणत्या वारी असेल? आता हे असे प्रश्न सोडवताना
महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, बालिका दिन, महात्मा फुले जयंती, हे प्रश्न सोडवताना हे कोणत्या दिवशी येतं हे पाहणं खूप गरजेचं असतं. तर त्याच्यासाठी पहा, ही माहिती असणं खूप गरजेचं आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर निवांत तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, किंवा चालू चालू तुम्हाला जर फास्ट लिहिता येत असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. तुमच्या 4थीच्या पुस्तकामध्ये हे उपलब्ध आहे तुम्हाला. आता 1 जानेवारी नूतन वर्षारंभ, 3 जानेवारी बालिका दिन, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 30 जानेवारी महात्मा गांधी पुण्यतिथी. असं कोणत्या तारखेला काय येतं हे आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. मग याच्यात पहा, नाताळ कधी आहे? 25 डिसेंबर. मग ही तारीख मिळणं आपल्याला गरजेचं आहे, कारण इथं काय विचारलंय, 2016 साली नाताळची सुट्टी रविवारी होती. मग नाताळ हा 25 डिसेंबरला येतो हे आपल्याला समजलं पाहिजे. मग आता 25 तारखेला नाताळ आला हे आपल्याला समजलंय. मग आता हे कसं काढायचं? जसं आपण आधी गणित सोडलो होतं त्याच प्रकारे काढायचं, पहिलं जे गणित सोडलं. फक्त आता याच्यामध्ये एक्स्ट्राचं काय टाकलं त्यांनी की आपल्याला तारीख दिलेली नाही. मग आधी जे गणित सोडलं आता आपल्याला 25 डिसेंबर ही तारीख मिळाली. डिसेंबर 2016. आता पुढचं साल बघायचं कोणतं दिलंय? 2017 दिलंय. कोणतं दिलंय? 2017. मग आता डिसेंबर नंतर कोण येतो? जानेवारी. पण हा कोणता जानेवारी येणार आहे? 17चा येणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, आणि आपला महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मे. मार्च, एप्रिल आणि मे, असं महिने लिहून घ्यायचे आपल्याला. आणि मगाशी सांगितलं त्या पद्धतीने याचे महिने मांडायचे, दिवस मांडायचे, त्याची बेरीज करायची आणि त्याला कितीने भागायचं? 7ने भागायचं. मग आता इथं 25 डिसेंबर दिले, मग याचे किती दिवस घ्यायचे? 25 डिसेंबर किती दिवसाचा आहे? 31. मग 31 मधून 25 गेले, किती राहिले खाली? 6. किती राहिले? 6. जानेवारीचे 31. आता इथं हे 17 मी आधी जे सांगितलं ते लीप वर्ष आहे की नाही हे बघायचं आपल्याला. का बघायचंय? फेब्रुवारी आला, फेब्रुवारी नाही आला, फेब्रुवारी पुढचे महिने आले तर आपल्याला पाहायची गरज पडत नाही. पण फेब्रुवारीच्या आधीचे महिने आले किंवा फेब्रुवारी आला तर आपल्याला लीप वर्ष आहे की नाही पाहावं लागतं. मग 17 हे लीप वर्ष नाहीये म्हणून त्याचे 28 दिवस, मार्चचे 31 दिवस, एप्रिलचे 30 दिवस आणि मेचे 31 दिवस. मेचे 31 दिवस. करा बरं याची टोटल. केली? किती आली सांगा? आली 127. आता याला काय करायचंय? 7ने भागायचंय. काय करायचंय? पहिलं गणित सोडवलेलं आहे म्हणून तुम्हाला मी डायरेक्ट स्पष्टीकरण दाखवलेलं आहे की ह्या 127 ला काय करायचं आता आपल्याला? सात एक 7 आणि राहिले 5 7 8 56 खाली राहिला 1. आता पण एकच बाकी राहिली आपली. तर मग काय करायचं आपल्याला? त्या रविवारच्या पुढे 1 दिवस मोजायचं. रविवारच्या पुढे 1 दिवस मोजायचं. मग कोणता वार येईल आपल्याला? सोमवार. रविवार आणि सोमवार एकच बाकी उरली म्हणून एकच दिवस मोजायचा. आणि जर बाकी 7 पेक्षा जास्त उरली, बाकी 7 पेक्षा जास्त उरणार नाही, उरतच नाही, कारण आपण 7नीच भागतो म्हणून बाकी 7च्या आधीच उरती. मग जेवढी बाकी उरेल तेवढ्या दिवस तो दिवस सोडून पुढे जायचं आपल्याला. समजा 4 बाकी उरली, मग रविवार पासून 4 दिवस पुढे जायचे. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार.
चला आता तुम्ही हे गणित सोडायचंय 2020 साली हे गणित आलेलं आहे बघा. सांगा बरं, टाका बरं कमेंट. गणित वाचा आधी. पहा पटापट सांगा उत्तर. पहा बरेचशा मुलांनी 1 4 4 1. गणेश, अशोक, जयश्री, निकिता. काही मुलं बघा डबल 1 1 टाईप करतात. असा परीक्षेत गोंधळ नाही झाला पाहिजे. परीक्षेमध्ये एकच आपल्याला गोल रंगवायचा असतो. हा छान, अगदी छान. महेश, अश्विनी, जयश्री. पहा 1 2 1 2 1 2 असे पर्याय प्रत्येक विद्यार्थ्याचे मिळतायत बघा. पहा आता तुम्ही 1 आणि 2 हे पर्याय दिलेले आहेत. तर चला मग आपण आता पाहू किती उत्तर येते ते. पाहू कोणत्या स्कॉलर मुलांनी बरोबर दिलेले उत्तर आणि कोणाचं उत्तर चुकलेले. आता पहा आदित्यचा जन्म 14 जुलै 2001 ला शनिवारी झाला. त्याच्या 8व्या वाढदिवशी कोणता वार असेल? आता मी याची एक सोपी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. तर आता पहा हे जर आपण असं काढत बसलो की ज्या वारांनी सुरुवात होते त्या वारांनी शेवट होतो, हे काढता काढता आपल्याला खूप वेळ जाईल बघा. पहिला वाढदिवस, दुसरा वाढदिवस, तिसरा वाढदिवस असं आपल्याला काढत बसावं लागेल. त्याऐवजी मी एक तुम्हाला सोपी पद्धत सांगते बघा. आता काय करायचं, आदित्यचा जन्म 14 जुलै 2001 ला झालाय. आता मी प्रत्येक गणिताच्या वेळेस सांगते तुम्हाला की गणितामध्ये जी माहिती दिलेली ती आधी नोट करून घ्यायची आपल्याला. आदित्यचा जन्म कधी झाला? 14 जुलै 2001 ला शनिवारी. बघा 14 जुलै 2001 शनिवार. 14 जुलै 2001 शनिवार. आता त्याचा वाढदिवस कितवा विचारा? 8वा, 9वा, 10वा, 11वा. अगदी आपल्याला कुठलाही वाढदिवस एका मिनिटाच्या आत काढता येतो बघा. मग त्यासाठी काय करायचं, 14 जुलै 2001 यामध्ये त्याचा 8वा वाढदिवस आपल्याला काय करायचंय, काढायचा आहे. म्हणून आधी सगळ्यात महत्वाचं कितवा वाढदिवस विचारलाय ते बघायचं. मग 8वा वाढदिवस काढायचा आहे म्हणून याच्यामध्ये 8 मिळवायचे. काय करायचंय आपल्याला? 8 मिळवायचे. कशामध्ये 8 मिळवायचे? जो त्याचा जन्म झालेला आहे, पहा जन्म झाला तो धरायचा नाही आपल्याला. जन्म झाला तिथून पुढे 8वा वाढदिवस येणार आहे. पहिला वाढदिवस कधी येईल? मग 2002 ला येईल. दुसरा 2003 ला येईल. तिसरा 4 ला येईल. 5वा असं करत 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 तो 8वा वाढदिवस येणार आहे 2009 ला. कधी येणार आहे? 2009. पहा जेवढा वाढदिवस दिलाय तो फक्त त्यात ऍड करायचा. म्हणजे हे अगदी एका सेकंदाचं काम आहे. त्याच्यामध्ये ऍड केल्याच्या नंतर त्याचा आपल्याला 2009 हा त्याचा वाढदिवसाचं वर्ष आपल्याला मिळणार आहे. मग आता त्याच्या पुढची स्टेप, यामध्ये 2 स्टेप आहेत. आता पहिला वाढदिवस कितवा दिलाय तो ऍड करायचा आणि त्याच्यानंतर हे जे 2009 दिलेत ह्या 2009 मधून जे त्याचा जन्मवर्ष आहे ते मायनस करायचं. जे जन्मवर्ष आहे ते मायनस करायचं. किती आली वजाबाकी? 0 0 0 0 8. किती वर्षाचा फरक आला? 8 वर्षाचा फरक आला. 8वा वाढदिवस म्हणल्यावर 8 वर्षाचा फरक येणार. आणि या फरकामध्ये काय करायचंय बघा. आता सगळ्यात महत्वाचं, लीप वर्षाला कुठं सोडायचं नाही. लीप वर्षाला सतत पकडूनच ठेवायचंय आपल्याला, कारण लीप वर्ष सुटलं तर आपले मार्क्स सुटले. म्हणून आता 2001 पासून दर 4 वर्षांनी एक लीप वर्ष येतं. 2001 पासून दर 4 वर्षांनी एक लीप वर्ष येतं. मग ते लीप वर्ष या 2009 पर्यंत किती लीप वर्ष आलेत हे आपल्याला बघायचंय. पहा
2001, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. 2009. आता मी सगळं लिहित बसत नाही, शॉर्टकट लिहिलंय. तर यामध्ये लीप वर्ष किती आलेत आपल्याला ते बघायचे. बघा, 1 आहे नाही, 2 नाही, 3 नाही, 4 आहे, नंतर 8 आहे. किती लीप वर्ष आले? 2 लीप वर्ष आले. आणि हा जो फरक आलाय आपला, या फरकामध्ये हे 2 ऍड करायचे. काय करायचे त्यामध्ये? हे 2 ऍड करायचे. किती आली बेरीज? 10. किती आली बेरीज? 10. आता आपला आठवडा 7 दिवसाचा आहे. ह्या 10तून 7 वजा करा किंवा 7ने याला भागा. 7 1 7. खाली राहिले 3. किती राहिले खाली? 3 राहिले. आता मी तुम्हाला सांगितलेली स्टेप काय? खाली 3 राहिले. काय करायचंय मग? वार कोणता दिलाय? शनिवार. वार कोणता दिलाय? शनिवार. आधी प्रश्नात कोणता वार दिलाय तो बघायचा आहे आपल्याला. वार दिलाय शनिवार. मग ह्या शनिवार कडून आपल्याला किती दिवस पुढे जायचंय? 3 दिवस पुढे जायचंय. किती दिवस पुढे जायचंय? 3 दिवस. शनिवार 1 2 3. शनिवार नंतर रविवार, सोमवार आणि मंगळवार. रविवार, सोमवार आणि मंगळवार. बघा, तुम्ही पाहता क्षणी उत्तर टाईप करून टाकलं. 1 2 1 2 1 2. आला का दुसरा पर्याय? आला का? नाही आला. कोणतं उत्तर आलं मग? मंगळवार आलं. बरोबर आहे की नाही? म्हणून पहा आता किती सोपं आहे. ही सगळी क्रिया 1 मिनिटाच्या आत होणार आहे. मी परत एकदा सांगते आपण काय केलं. आधी प्रश्नात दिलेली माहिती लिहून घेतली, कितवा वाढदिवस त्याची बेरीज केली, त्याच्यामध्ये 2009 ही बेरीज आली. 2009 मधून जे जन्मवर्ष आहे ते मायनस केलं, त्याच्यामध्ये फरक आला 8. आणि 8 मध्ये जे लीप वर्ष आहेत, जेवढे लीप वर्ष आहेत तेवढे दिवस का वाढवायचे रे? तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 दिवस जास्त असतो म्हणून ते दिवस त्याच्यामध्ये मिळवायचे. हे 2 दिवस मिळवले. किती आले? 10. किती आले? 10. आणि ह्या 10ला 7ने भागा किंवा त्याच्यातून 7 वजा करा. उरलेल्या बाकीला त्या दिलेल्या वारापासून पुढे 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस काही येईल त्याला पुढे काउंट करा. म्हणजे काय होईल? तुमचं उत्तर निघेल. तर पहा, तुम्हाला जर ही स्टेप पाहिजे असेल, पहा आता मी इथं दोन्ही स्टेपनी तुम्हाला करून दिलेले. पहा आता जर असं आपण करत गेलो असतो, 1ला रविवार लीप वर्ष आलं, सोमवार नंतर परत बुधवार, गुरुवार, शुक्रवार, परत इथं लीप वर्ष आलं, सोमवार नंतर मंगळवार नंतर, मग याप्रमाणे सोडल्यात खूप वेळ गेला असता आपला. म्हणून ही सोपी पद्धत आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्या. हे वहीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण उदाहरण सोडवायला बसतो त्यावेळेस लक्षात येत नाही आपल्या की आपण म्हणजे कोणती स्टेप वापरली होती, मॅडमने कोणती पद्धत सांगितली होती. म्हणून हे तुम्ही वहीमध्ये, मी सुरुवातीला सांगितले, तुमच्याजवळ वही आणि पेन असणं गरजेचं आहे. पण आपण शनिवारच्या पुढे मोजलं, आपला वार निघला. आता पुढचा प्रश्न, आता ह्याचं उत्तर तुम्ही द्यायचंय मला. याच धर्तीवरचा प्रश्न आहे पुढचा. सांगा, उत्तर टाईप करा पटापट. सांगा कोणता पर्याय येईल? विजयीचा जन्म 12 मार्च 2005 ला झाला. त्या दिवशी बुधवार असेल तर त्याच्या 5व्या वाढदिवशी कोणता वार येईल? व्हेरी गुड, व्हेरी गुड. पल्लवी, कविता, सोमनाथ, ईश्वर, 1 2 3. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. अश्विनी, गोरक्ष, यश, भक्ती, व्हेरी नाईस. पहा आता आपण काय, तुम्ही 1 2 3 पर्याय टाकले तर पाहूया आपण. काहींनी 4 पण टाकला तर पाहू आपण काय उत्तर येतं ते. आता मी तुम्हाला सोडवायला सांगितलेलं आहे म्हणून मी तुम्हाला आता डायरेक्ट स्पष्टीकरण दाखवणार आहे. पहा काय केलं आपण, त्याचा जन्मवार लिहून घेतलं, जन्म साल लिहून घेतलं
त्याच्यामध्ये वाढदिवस कितवा सांगितला आहे? 5वा वाढदिवस लिहून घेतला, त्याची बेरीज केली, किती आली? 2010. त्यानंतर त्या 2010 मधून जन्मवर्ष मायनस केलं, फरक आला 5. मग त्याच्यामध्ये काय करायचं? 2005 पासून जेवढे लीप वर्ष असतील तेवढे मिळवायचे. एकच लीप वर्ष 2005 ते 10 मध्ये 8वं 2008, म्हणून त्याच्यामध्ये 1 मिळवला. उत्तर मिळालं 6. आता इथं 7नी भागायची गरज नाही, कारण 7 पेक्षा कमी दिवस राहिलेले आहेत आपले 6, म्हणून 6च्या पुढे आपल्याला काय करायचंय? आपल्या दिलेल्या वारापासून, बुधवारपासून 6 दिवस पुढे मोजायचे. मग कसं मोजणार 6 दिवस पुढे? बुधवारपासून गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. आलं लक्षात? आता पहा, इथपर्यंत तुम्हाला समजलं. अशाच प्रकारचे तुमच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये 20व्या प्रकरणामध्ये, आणि सगळ्यात महत्वाचं गणित आणि बुद्धिमत्ता दोन्हीमध्ये पण दिनदर्शिका आहे. पहा, तुमचा आज दोन्हीचा मी जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे द्यायचा. 1 तासामध्ये हा घटक समजून सांगण्यापेक्षा थोडासा पुढचा आहे, तरीही मी तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ट्रिक्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून तुम्ही या सगळ्या ट्रिक्स लिहून घ्यायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. आणि पहा, आपले पाथर्डी तालुक्याचे नोडल अधिकारी आदरणीय कराड साहेब, तसेच आदरणीय वाघ सर, घोगरे सर यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली आणि तुमच्या पुढे स्कॉलर मुलांपुढे माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. खरंच आज गेली 1 महिन्यापासून हे सर्वजण या मिशन आरंभसाठी प्रयत्न करत आहेत. मिशन आरंभ हा उपक्रम असा आहे, खरोखर आज खेड्यापाड्यातील मुलांसाठी हा खूप स्तुत्य उपक्रम आहे. आणि या उपक्रमाने आपले बरेचसे मुलं अधिकारी होतील. कारण जर बाळकडू स्पर्धा परीक्षेने जर शरीरामध्ये गेलं तर खरोखरच भविष्यामध्ये ज्या UPSC, MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या निश्चितच तुम्ही चांगल्या मार्काने उत्तीर्ण होणार. आणि माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहे. दिनदर्शिकेविषयी तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही आमच्या नोडल अधिकाऱ्यांना मेसेज करून माझा नंबर घेऊ शकता. मला कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता की कोणत्या प्रश्नाला कोणती ट्रिक्स वापरायची ते. तर या ठिकाणी मी थांबते.